हाय मुलांनो, आज आपण 1.5 लेसन बघणार आहोत. बी अ शेफ पार्ट 1. शेफ म्हणजे काय? तुम्ही मोठमोठ्या हॉटेलमध्ये बघता ना, तिथं स्वयंपाक करायला असतात की नाही, अशी उभी टोपी घातलेली असते व्हाईट कलरची, त्याला म्हणतात शेफ. ठीक आहे. लेट्स बी क्युरियस. तर आता चला बघू तुम्हाला किती उत्सुकता आहे. क्युरियस म्हणजे काय? उत्सुकता असणे, काहीतरी माहिती करून घेण्याची इच्छा असणे, त्याला म्हणतात क्युरियस. बनानाज आर रिच इन विटॅमिन्स अँड एनर्जी. तुम्ही कधी बनाना खाल्ला आहे का? केळ म्हणतात त्याला. ठीक आहे. तर केळामध्ये ना खूप सारे विटॅमिन्स असतात आणि खूप एनर्जी असते. दे हेल्प अस स्टे स्ट्रॉंग अँड हेल्दी. तर बनाना आपल्याला कशी मदत करतात? तर ते बनाना खाल्ल्यामुळे, केळी खाल्ल्यामुळे आपण खूप स्ट्रॉंग होतो, मजबूत होतो आणि हेल्दी होतो, म्हणजे निरोगी होतो. दे अल्सो हेल्प इन डायजेशन अँड मेक अ क्विक नॅचरल स्नॅक फॉर एव्हरीवन. ते आपल्याला डायजेशन म्हणजे अन्न पचनामध्ये सुद्धा मदत करतात. आणि बनाना हे कसं आहे, तुम्हाला भूक लागली, पटकन खाल्लं, तुमचं पोट भरून जातं, हो ना? म्हणजे पटकन भूक भागवणारं असं नैसर्गिक स्नॅक आहे. स्नॅक म्हणजे काय? आपण छोट्याशा भुकेसाठी खाऊ शकतो, असं आहे. ठीक आहे. आणि सगळ्यांना बनाना खूप आवडतं. ठीक आहे. फर्स्ट बघूया. लेट्स मेक अ बनाना मिल्कशेक. आता आपण हे जे बनाना आहे, केळी आहे, त्याचा मिल्कशेक बनवणार आहोत. ठीक आहे. म्हणजे तुम्ही कोण होणार आहात? शेफ होणार आहात. तुम्ही बनवताय ना हा पदार्थ. तर चला बघूया त्यासाठी काय लागणार आहेत इन्ग्रेडियंट्स. इन्ग्रेडियंट्स म्हणजे काय? तर त्यासाठी लागणारं साहित्य. 1 राईप बनाना. आता राईप म्हणजे काय? तर राईप म्हणजे फुल्ली ग्रोन अँड रेडी टू ईट. म्हणजेच काय की त्याची वाढ पूर्ण झालेली आहे ना, आता आपण खाऊ शकतो. म्हणजे राईप म्हणजे पिकलेला. ठीक आहे. आणि केळी, एक पिकलेलं केळ घ्यायचं आहे. 1 टीस्पून ऑफ शुगर ऑर हनी. आता 1 चमचा आपल्याला शुगर म्हणजे साखर किंवा हनी म्हणजे मध घ्यायचा आहे. 1 ग्लास ऑफ कोल्ड मिल्क. थंड दूध घ्यायचं आहे 1 ग्लास. 2 to 3 आईस क्यूब्स ऑप्शनल. 2 ते 3 बर्फाचे खडे घ्यायचे आहेत आणि हे ऑप्शनल आहे. ऑप्शनल म्हणजे काय? तर तुम्हाला पाहिजे तर टाकू शकतात, नाही टाकलं तरीही चालेल. ओके. थिंग्स यू नीड. थिंग्स म्हणजे वस्तू आणि नीड म्हणजे गरज. अजून तुम्हाला कोणत्या वस्तूंची गरज आहे? अ ब्लेंडर ऑर मिक्सर. ब्लेंडर किंवा मिक्सर पाहिजे. अ ग्लास पाहिजे, 1 ग्लास पाहिजे आणि अ स्पून म्हणजे चमचा पाहिजे. ठीक आहे. स्टेप्स टू मेक बनाना मिल्कशेक. आता बनाना मिल्कशेक बनवण्यासाठी कसं कसं करायचं, त्याच्या स्टेप्स काय आहे, पहिले काय करायचं, नंतर काय करायचं, तर ते आपण बघूयात. तर इथे बघा दाखवलं आहे ए. ए मध्ये काय करायचं आहे आपल्याला? पील द बनाना. पील म्हणजे काय? तर त्याची जी साल आहे बनानाची, केळाची साल आहे, ती काढायची आहे. अँड कट इट इंटू स्मॉल पीसेस. आणि बघा इथे दाखवलंय ना, अशा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये ते केळ कापून घ्यायचं आहे. तर बी, हे बी. पुट द बनाना पीसेस इंटू द ब्लेंडर. आता जे बनानाचे हे केळाचे तुकडे आहेत ते असं ह्या मिक्सरच्या जारमध्ये किंवा ब्लेंडरमध्ये टाकायचं आहे. सी, इथे बघा काय दिसतं या चित्रामध्ये? मिल्क ॲड करत आहेत. ॲड मिल्क अँड शुगर ऑर हनी. आता आता हे केळाचे तुकडे करून घेतले होते ना, तर त्याच्यामध्ये मिल्क म्हणजे दूध टाकायचं आहे, शुगर टाकायची, साखर टाकायची, किंवा तुम्ही साखर नको असेल तर मध टाकू शकता. डी, ब्लेंड एव्हरीथिंग फॉर 1 to 2 minutes अंटिल इट्स स्मूथ. आता इथे डी मध्ये बघा, हे जे सगळं मिश्रण आहे ना, मिक्सचर आहे ना, तर ते मिक्स करून घ्यायचं, त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटासाठी हा ब्लेंडर मिक्सर चालूच ठेवायचा आहे. आणि मग ते कसं झालं पाहिजे? असं मऊ स्मूथ मिक्सचर झालं पाहिजे, सगळं बारीक झालं पाहिजे. ई, आता ई मध्ये काय दिसत आहे? पोअर इट इनटू अ ग्लास. पोअर म्हणजे ओतणे. आता काय करायचं? हे जे मिक्सचर झालेलं आहे ना, तर ते आपण एका ग्लासमध्ये ओतणार आहोत. तर ग्लासमध्ये ते ओता. एफ, ॲड आईस क्यूब्स इफ यू लाईक इट कोल्ड. जर तुम्हाला थंड मिल्कशेक पाहिजे असेल ना, तर मग त्याच्यामध्ये आईस क्यूब्स ॲड करायच्या आहेत.
युअर यम्मी बनाना मिल्कशेक इज रेडी. आणि तुमचा यम्मी यम्मी खूप छान असा बनाना मिल्कशेक तयार झालेला आहे. ड्रिंक इट अँड फील रिफ्रेश्ड. आता तो प्या आणि ताजेतवाने व्हा. अशा प्रकारे तुम्ही बनाना मिल्कशेक बनवायचा आहे. ओके. सेकंड, राईट 3 to 4 सेंटेन्सेस अबाउट युअर फेवरेट ड्रिंक. आता हा तर बनाना मिल्कशेक होता, पण तुम्हाला काय प्यायला आवडतं त्याच्याबद्दल 3 ते 4 सेंटेन्स वाक्य लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, जसं की आय लाईक मँगो ज्यूस. मला आंब्याचा रस आवडतो. इट इज स्वीट अँड येलो. तो कसा असतो? गोड असतो आणि दिसायला येल्लो, पिवळा दिसतो. इट मेक्स मी हॅपी इन समर. उन्हाळ्यामध्ये आंब्याचा रस पिल्यामुळे मला खूप आनंद भेटतो, मी खूप हॅप्पी होतो. अशा प्रकारे तुम्हाला कोणतंही ड्रिंक आवडू द्या त्याच्याबद्दल लिहायचं आहे. कोण लेमन सरबत लिहिल, कोण कोल्ड कॉफी लिहिल. ओके. त्याच्याबद्दल 3 to 4 सेंटेन्सेस, 3 ते 4 वाक्य लिहायची आहेत. समजलं लेसन? बाय बाय.